दादासाहेब, सध्या निवडणुकांचं वारं खूप जोरात वाहत आहे ना. दादासाहेब, तुम्हाला काय वाटतं यावेळी महानगरपालिकेत कुणाची सत्ता येईल? दादासाहेब, मीरा, हे बघ, मी ताई आहे तुझी. माझ्याशी जर भांडलीस ना तर नुकसान आपल्या दोघींचंही आहे. मी सांगते त्याचा जरा विचार कर. गुड मॉर्निंग आजोबा. गुड मॉर्निंग वेदा, ये बस. क्री क्री दश दशोम बंध बंध फट स्वाहा. नर्मदा, एकदा का तू माफी मागितलीस की मग सगळ्यांना पेढा भरवते. आजी, आजी आली. आई बस. नाही बस अथर्व. आजी, कुठे गेली होतीस तू? देवळात गेले होते बाळा. दादा, तू काहीही बोललीस ना तरी मी आता काही ऐकून घेणार नाहीये नर्मदा. माझा निर्णय अंतिम आहे. दादा, लहान बहीण म्हणून तरी ऐकून घे. मी 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 मान्य करते, माझं चुकलं. वहिनीचा राग होता माझ्या डोक्यात आणि तो टोकाला गेला म्हणून माझ्या हातून हे झालं. आता मला लाज वाटते या गोष्टीची. मला खरंच माफ कर. तुला कळतंय का, तुझी चूक ही माफ करण्यासारखी नाहीये नर्मदा. आणि आता वेळ कधीच निघून गेलेली आहे. वहिनी, मी चुकले. मला माफ करा, पण आम्हाला या घरात राहू द्या. हवं तर मी हात जोडते, पाया पडते. नाकही घासते तुमच्या पायावर. आत्या,
नर्मदा कशी माफ करू ग तुला? तूच सांग, कशी वागलीस तू घरच्यांशी, वेदाशी? तिच्या जीवावर उठलीस तू. असं असताना या घरात तुला कसं राहू द्यायचं आम्ही? रागाच्या भरात वागले वहिनी. परत नाही वागणार. मला माफ करा. दादासाहेब, मला माहिती नर्मदाने जे काही केलंय ती फक्त एक चूक नसून एक मोठा गुन्हा आहे. पण ती आपलीच आहे ना, आपणच तिचा विचार करायला हवा. दादासाहेब, तुम्हीच विचार करा, जर का ती या घरातून बाहेर पडली तर तिचं कुटुंब रस्त्यावर येईल. त्याशिवाय तिला समज येणार नाहीये मंजिरी. दादासाहेब, अहो ती म्हणाली ना, तिने कबूल केलंय ना की तिच्याकडून चूक झाली, पुन्हा असं नाही होणार म्हणून. आपण विश्वास ठेवूया ना तिच्यावर, प्लीज. दादासाहेब, तुम्ही तुमच्या आई वडिलांना वचन दिलं होतं ना की तुम्ही तुमच्या लहान बहिणीचा सांभाळ कराल म्हणून. आणि रामपुरे त्यांचा शब्द पाळतात. मला माहिती आहे. प्लीज तिला माफ करा. हवं तर मी नाक घासते तुमच्या पायावर. मंजिरी बस. नर्मदासाठी तू हे करायची काहीच गरज नाही. पण केवळ तू म्हणतेस म्हणून ते इथे राहू शकतात. मी मंदिरात गेले होते. घरात सगळं सुरळीत व्हावं म्हणून पूजा घातली होती. त्याचा प्रसाद आणलाय.